la 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 la. गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याकडे आज काही स्पेशल गेस्ट्स येणार आहेत आणि त्याच्यामध्ये काही सूरही असणार आहेत आणि काही शब्दही असणार आहेत आणि काही भावही असणार आहेत. पण त्याआधी पाहूया गुप्तेचा फांडा. एक शिक्षक विद्यार्थ्याला विचारतात, काय रे परवा दिवशी का नाही आला शाळेत? विद्यार्थी म्हणतो, सर माझ्याकडे एकच कुर्ता पायजामा आहे ना, मग मी तो एक दिवस घालतो, दुसऱ्या दिवशी धुतो आणि वाळत घालतो, मग तिसऱ्या दिवशी येतो. बरं बरं, पण मग कालही नव्हता आलास, कारण काय? नाही काल सर मी आलो होतो पण बाहेरनच परत गेलो. का? कारण तुमच्या घराच्या बाहेरनं तुमचा कुर्ता पायजामा वाळत घातला होता. एकदा एका हॉस्पिटलमध्ये बाळ जन्माला आलं. नर्स म्हणाली, चहा पाणी वगैरे घेऊनच आला असाल ना? बाळ काय ओरडलं माहितीये? आईला परत सदाशिव पेठ वाटतं. लालाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही काय मला सोडतच नाही. परवा दिवशी लाला आणि त्याचा मित्र नो एंट्री मधनं उलटे चालले होते. पोलिसांनी हात दाखवला. लाला पोलिसाला काय म्हणला असेल? क्या यार तू बी, आधीच दोघं जण आहेत, तिसरा कुठे येतोस? लाल्याचे विनोद एकंदरीत तुम्हाला खूपच खुपतात, पण लोकांना काय खुपतं बघूया. मला माझ्या अनएक्सपेक्टेड ब्रेकअपचा राग येतो. रियालिटी शोचा आता जे दाखवतात बिग बॉस मध्ये वगैरे तशा शोचा मला भरपूर राग येतो. मला बॅटिंग भेटली नाही म्हणून राग येतो. कधी बॉलिंग नाही देत सर, याचा मला राग येतो. आता गरीब एखादा माणूस असणार, त्याच्या घरी फक्त एकच ट्यूब आहे, टीव्ही आहे, आणि तुम्ही 800-900 रुपये बिल पाठवता, ते कुठच्या बेजवर पाठवताय? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचे लाडके कवी आणि अभिनेते सौमित्र उर्फ किशोर कदम. किशोर, तुझ्या बरोबर आम्हाला एक अतिशय छान जोडीदार मिळालेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका लव्हर बॉय, ऑल टाइम फेवरेट देवानंद महाराष्ट्राचा सुनील बर्वे. तुमच्या चहा घेऊन येतो. किशोर, मी तुला आज काय म्हणून संबोधू रे? की ज्येष्ठ कवी म्हणलं तर ज्येष्ठ तर नाहीयेस, पण तू महान कवी तर नक्की आहेस. आणि ज्येष्ठ अभिनेते असं म्हटलं तर एकदम मोठं वय वाटतं, पण तुझं काम खरोखर महाराष्ट्रात जे काही अभिनेते आता आहेत त्यांच्यामुळे सगळ्यात मोठं काम तुझं असं आहे. तर एकतर तू अभिनेता आहेस का कवी आहेस? तू ऍक्च्युअली आता काय आहेस, अभिनेता आहेस की म्युझिक डायरेक्टर आहेस? हे माझा कार्यक्रम आहे, मी प्रश्न विचारणार. नाही म्हणजे मी तुझा मित्र आहे एवढं नक्की. अरे नाही मित्रा, आणि तू माझा असा मित्र आहेस की ज्याचा मला खूप अभिमान आहे. तू मला मित्र म्हणतोस ह्याचा, आणि तुला मी अरे तुरे करतो ह्याचा तर मला फारच अभिमान आहे. फक्त मला कधी कधी तुझ्या समोर बाजूला उभं राहिल्यानंतर कॉम्प्लेक्स येतो की तू इतका उच्च तुझं सगळे विचार, इतका उच्च तुझी कला, तू आता काय म्हणजे काय करायची ठरवले? नाही खरं कौतुक आहे आम्हाला सगळ्यांना, अख्ख्या मराठी इंडस्ट्रीला जो कौतुक आहे की तुझं इतक्या हिंदी चित्रपटातल्या इतक्या विविध भूमिका, नटरंग मधली तुझी भूमिका, आणि म्हणजे एकंदरीत तुझा ग्राफ आणि गुलजार साहेबांबरोबर तुझी असलेली मैत्री, त्यांच्याबरोबरचे तुझे कार्यक्रम, तुझ्या कवितां, ते तुझे फॅन आहेत. तर ह्या सगळ्या ग्राफने आम्ही एकदम असे, मला म्हणजे एकदम मज पामर असे काय थोरंपण पायीची वाहनं पायी बरी असं वाटत तुझ्या बरोबर असतं. पण तुझी बायको कशी काय या सगळं मॅनेज करते? ती पण तुझ्यावर राहून आता कवयित्री झाली का? नाही कवयित्री झाली. प्रॉब्लेम काय माहितीये, मी तिच्यावर कविता लिहिली तर तिला कळतच नाही की तिच्यावर लिहिलेली आहे. तिला असं वाटतं की दुसऱ्या कोणाच्या तरी बायकोवर लिहिली.
नाही पण मग तिच्या कुशीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, Yes. तुला मी हळूहळू विसरत चाललोय. मी खरं सांगू, ही कविता जेव्हा सुचली ना तेव्हा मी आईची शपथ सांगतो, माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो, सुनील, मी ना बँडस्टँडला फिरत होतो आणि तेव्हा मला सुचलेली कविता होती. पण त्यावेळेला आणि तुझं ही लग्न माझ्या झालं? बायकोवर लिहिलेली कविता होती आणि तिला फोनवर ऐकवली, पब्लिक फोनवरनं. बर म्हणली आणि ठेवून दिला यार फोन. हो, ठेवून दिला. तू आधी ती कविता थोडीशी म्हणून दाखव आम्हाला. काय, हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, हिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून, तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून. विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून, तू होतीस नव्हतीस पण हिचं हसणं होतं, सोबत माझ्या हिचं असणं तुझं नसणं होतं. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझंच फसणं होतं. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं, मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं. एवढी चांगली तिच्यासाठी लिहिलेली कविता, शी गॉट कन्फ्युज्ड अँड ठेवून दिला फोन यार. सुनील, तुला मी आत्ताच ऍड्रेस केलं की महाराष्ट्राचा देवानंद. अरे तू काय म्हणजे म्हातारा कधी होणार तू? काय होईन तेव्हा होईन. खरं तर आता म्हातारा झालोच आहे ना, फिरतोय तिकडे नरसिंह किल्लेदार म्हणून. अरे नाही, तो त्याच्यातला जरा. मला एक प्रश्न असा पडला की का सगळेजण माझ्या म्हातारा होण्याच्या मागे का लागलायत तुम्ही? अरे त्रास किती लोकांच्या भावना दुखावल्यास तुला माहितीये माझ्यासारख्या? अरे नाही रे. अरे म्हणजे काय, माझ्या बायकोला घेऊन मी तुझं नाटक बघायला आलो, त्याच्यानंतर ती मला सांगते, बघ काय वयात तो, बघ तुझ्यापेक्षा किती मोठा असेल पण त्याची बॉडी बघ, हे बघ ते बघ, कसं मेंटेन्ड आहे. आणि मग त्रास होतो ना असं. तेवढ्यात तू सांगून टाकलंस ना की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ते. मी असं सांगितलं की तू अजूनही मेंटेन्ड आहे असं माझं म्हणणं. अरे यार, पण त्याला म्हणजे आपल्यासारखी काही व्यसन बिसन नाही येत. हा चांगला. अरे हे असं एडिट हा म्हणजे अच्छा, ते आपला वाचनाचं व्यसन, लेखनाचं व्यसन, संगीताचं व्यसन असं. संगीत म्हणजे म्युझिक म्हणतोय ना. मी बाई असतो तर मी तुझ्याशी लग्न कधीच नसतं केलं आयुष्यात. कोण 17 कायम 24 तास टेन्शन घेऊन जगणार रे, की एवढा गोड नवरा आपला, एवढा गोड नवरा कधी कोण पळवेल सांगता येत नाही. अवधूत, खरंच खूप बरं वाटतं तू माझी एवढी तारीफ करतोस. चहा पिऊया आपण. प्लीज चहा घ्या. सुनील, अफलातून तुझं पहिलं नाटक आणि त्यातून तूच नव्हे तर इतरही अनेक ऍक्टर्सनी एंट्री घेतली आणि ते सक्सेसफुल झाले. तो अनुभव काय होता? म्हणजे आता मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की खूपच फॅन्टॅस्टिक अनुभव होता आणि हा अख्खा प्रवास इतका छान होता. आणि सगळे आम्ही जे एकत्र होतो ते आता सगळे इतके मोठी मोठी लोक झाली आहेत. म्हणजे नावच घ्यायची तर महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, ऋषी देशपांडे, अतुल परचुरे, असे आम्ही सगळे त्या नाटकात अगदी कॉलेजमधली पोरं अशी होतो. आणि सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलं एकत्र आणि आता इथपर्यंत पोहोचलो. अफलातून मधलं कोणतं गाणं होतं तुला आठवतं का? अफलातून मधली सगळीच गाणी आठवतात. एखादा 4 ओळी. त्यातलं एक गाणं जे माझं मी एकटं गायचो ते होतं, ही काय साली जिंदगी झाली, ही काय साली जिंदगी झाली, नाही कुठे रस्ता नाही कुठे सावली, ही काय साली जिंदगी झाली. किशोर, तू अशा डीप थॉट आणि अशा सगळ्या इतक्या तुझ्या कविता, साध्या लाईट अशा कविता वगैरे करतोस का नाही? म्हणजे अरे किती लाईट कविता आहेत यार. दिस नकळता जाई सांज रेंगाळून, या क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही, गारवातली सगळी गाणी, ही लाईट गाणी नाही. ते जे दिसळ नकळते तू म्हणलास ते, हे जी कविता, ही आधी कविता होती का आधी चाल होती? नाही, आधी कविता झाली आणि चाल. आणि अक्षरशः अवधूत काय झालं माहिती, सुचली ती कविता समुद्रकिनारीच सुचली आणि मी मिलिंदकडे गेलो, त्यांनी अशी ठेवली आणि वाचली, दिस न कळत सांज रेंगाळून क्षण एकही न ज्याला तुझी आठ, अशी चाल लावली त्याने. अच्छा, म्हणजे तुला माहित होतं की आपण मिलिंद इंगळे चाल लावणार म्हणून कविता करायची? नाही रे. तुम्ही लोक असंच करता, संगीतकार ज्याला चाल लावणार ती कविता करायची असं गाणं असतं ना ते, मग ते गाणं आहे. नाही कळलं का? आणि नाहीतर कविता. बघा साहित्य संमेलनात झालं एकही गेय कविता वाचली जात नाही. हो, हे अतिशय चुकीचं आहे. खोटा आरोप काहीतरी. नाही, ऍक्च्युली हे खरंच चुकीचं आहे. आणि गेय कविता वाचणे किंवा एखाद्या कवीला जरा नाव मिळालं ना, आता मी अभिनेता आहे तर माझ्यावर हे सगळे जे तथाकथित कवी मंडळी आहेत ना, जे स्वतःला
कवी म्हणवतात आणि ज्यांना कविता वाचता येत नाही स्वतःची सुद्धा, ते म्हणतात की हा अभिनेता आहे म्हणून याच्या कविता चांगल्या आहेत, चांगल्या वाटतात. परंतु माझा आणि तरी मी कविता संग्रह, ज्याला महाराष्ट्राचे सगळे 11 मोठमोठे पुरस्कार मिळाले, त्याची दखल कोणीच घेत नाही. कारण केवळ मी अभिनेता आहे म्हणून. गुलजार साहेबांबरोबर एकदा खरंच शूटिंगच्या वेळेला मी चर्चा केली होती, तेव्हा ते म्हणाले माझ्या बरोबर सुद्धा असंच झालं होतं. मला उर्दू मधलं सिरियस कवी कोणीही आजही मानायला काकू करतात. म्हणजे त्यांनी काही नावं घेतली होती, ती नावं घेणार नाही. परंतु मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलो. मी चांगली कविता वाचतो याचा मला अभिमान आहे. तसा तूही बाळग आणि तू यू कीप ऑन डुईंग. तुझ्या तोंडून गुलजार साहेबांची एक कविता ऐकायची. आपण जे गाणी लिहितो ना, ती गाणी इतकी चांगली कशी काय सुचतात त्यांना. त्याच्यावर त्यांनी कविता अशी लिही की एक मूड एक कैफियत गीत का चेहरा होता है. एक मूड एक कैफियत गीत का चेहरा होता है. कुछ सही से लफ्ज जड़ दो, मौजों से धुन की लकीरें खींच दो तो नगमा सांस लेने लगता है. क्या बात है, क्या बात है. नगमा सांस लेने लगता है, सांस लेने लगता है, जिंदा हो जाता है. इतनी सी जान होती है गाने की, इतनी सी जान होती है गाने की, एक लम्हे जितनी. हाँ, कुछ लम्हे बरसों जिंदा रहते हैं. गीत कभी बूढ़े नहीं होते, उनके चेहरों पर कभी झुर्रियां नहीं गिरती. वे चलते रहते हैं, पलते रहते हैं. सुनने वालों की उम्र बदल जाती है, सुनने वालों की उम्र बदल जाती है. तो वो कहते हैं हाँ, उस पहाड़ी का टीला जब बादलों से ढक जाता था तो एक आवाज सुनाई दिया करती थी, एक आवाज सुनाई दिया करती थी. किशोर, तुझं करिअर सुरू झाल्यापासून या करिअरमध्ये, या इंडस्ट्रीमध्ये आजूबाजूच्या लोकांनी तुझ्याशी ज्या प्रकारे लोक तुझ्याशी वागले, खुपणाऱ्या गोष्टी. जेव्हा मी श्याम बेनेगलांबरोबर मेजर रोल मध्ये, म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये किशोर असा रोल त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता. समर नावाची फिल्म, ज्याच्यामध्ये मी डबल रोल केला होता. त्या फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं. जे श्वासला आता मिळालं ते माझ्या फिल्मला 10 वर्षापूर्वी मिळालं होतं. अरे वा. जो गोल्डन पिकॉक. खूप जीव लावून मन लावून काम केलं होतं. परंतु ती फिल्म रिलीजच झाली नाही. श्याम बेनेगल सारखे मोठे दिग्दर्शक असून सुद्धा ती रिलीज झाली नाही. म्हणजे अभिनेते, कलावंत, आपण इतके जीव लावून एखाद्या कलाकृतीत काम करतो आणि ती लोकांसमोरच येत नाही. इट वॉज रिअली व्हेरी डिस्टर्बिंग फॉर मी. सुनील, तुला खुपलेल्या गोष्टी. मला हल्ली जागोजागी वाढलेले दारूचे गुत्ते आहेत ना, ते जाम खुपतात. हो काय? म्हणजे मेडिसिनचं एखादं केमिस्टचं शॉप आहे ना, ते दर 100 मीटरवरती दिसणार नाही कदाचित, पण दारूचे गुत्ते मात्र अशी माणसं तुला खुपतात का किशोर? अशी विचार करणारी माणसं खुपतात की नाही आपल्याला? का आणि का म्हणजे ह्या तरुण पिढीतले सुद्धा, तरी सुद्धा मॅम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट द यंगर जनरेशन. मी मगाशीच म्हटलं की तरी बरेच जण दिसतात जे अँटी स्मोकिंग आहेत, अँटी ड्रिंकिंग आहेत किंवा, पण तरी सुद्धा हे जे वाढलेलं प्रमाण आहे ते का? तू निर्माता झालास, तर तू निर्माता झाल्यानंतर जुन्या निर्मात्यांची काही फार चांगली रिएक्शन नव्हती. त्याबद्दल तुला ते खुपणं बोललंच गेलं पाहिजे या मंचावर. पण सगळ्यात आधी मला वाटतं हे मला परत एकदा क्लॅरिफाय करायचं की मी निर्माता होऊ इच्छित नव्हतो, होऊ इच्छित नाही. ती माझी कधी अँबिशनही नव्हती. हे माझं रौप्य महोत्सवी वर्ष होतं माझ्या कारकिर्दीचं, आणि मला असं वाटलं की ज्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलं, इतका मान सन्मान दिला, त्यांना मला आवडेल ते काहीतरी द्यावं. म्हणजे आपण आपल्या घरी नाही का आल्यावरती त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवतोच, पण आपल्याही आवडीचा एक पदार्थ देतो. तर मला असं वाटतं की मला जे आवडतं, मला जे पाहायला आवडेल, अशा काही गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांना द्याव्या. अगदी योग्य. म्हणून मी ते हा प्रकल्प म्हणून 5 नाटकांचा 1 वर्षभरापूर्वीचा केलेला आहे. आता कुठलाही म्हणजे एकाच गल्लीत जर का दुसरा एका रिक्षावाल्याची रिक्षा असली तर बाजूच्या रिक्षा घेतली की त्याला थोडंसं पोटात दुखणारच ना. ते थोडंसं दुखणं स्वाभाविक होतं. पण नको त्या गोष्टीवरती गदारोळ झाला आणि नको त्या गोष्टींवरतीच उहापोह झाला आणि चर्चा झाली इतकी की माझ्या हेतूंविषयी ही शंका घेतली गेली. याच्याविषयी थोडासा त्रास झाला. बरं, हे अशा कोणाकडून? तर ज्यांच्या बरोबर मी इतकी वर्ष काम केली, ज्यांच्या बरोबर मी पुढेही काम करणार आहे असं जाहीरपणे सांगतोय, त्यांनीच हे आक्षेप घेतलेत. म्हणजे मी काय
या क्षेत्राशी संबंधित नसलेला कोणी नव्हतो की बाबा मी बिल्डर आहे, माझ्याकडे खूप पैसा झाला म्हणून मी पैसे टाकतो, असंही नाही. मी ज्या क्षेत्रातून आलो त्या क्षेत्राप्रतीच माझं असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठी मी करतोय. तर मग माझ्यावरती का चिखलफेक करताय आणि का आरडाओरडा करताय, याचं थोडंसं वाईट वाटलंच.